ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जयंत पाटील राजाराम बापूंचे औलाद नाही हे खरं आहे। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकर यांना इशारा। भाजपच्या नवनाथ वन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण, पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं, त्यामुळे पडळकरांचं प्रत्युत्तर योग्य आहे, त्यात काहीही चूक नाहीये, नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या भाषणांचा भाग असलेला टीजर जारी। आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, आझाद मैदानावरील साहित्य हटवण्यास सुरुवात। एकनाथ शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी, जोपर्यंत शिंदे दिल्लीच्या चरणी थैल्या अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील, संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। RSSच्या हेडगेवार यांना भारतरत्न द्या, भाजपच्या जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी, तर आधी सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा असं तुम्हाला वाटत नाही का? राऊतांचा भाजपला सवाल। भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर, हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य। तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार मनसे आक्रमक। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, नवनीत राणा यांचा अबू आझमींवर निशाणा। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मान्सून संपल्यानं पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।